आकाशवाणी चौकामध्ये आज आपण स्वखर्चाने गड्डे बुजवण्याचं काम करताय. 8 दिवसापूर्वी मी याबद्दलचा प्रश्न उपस्थित केलेला होता. याबद्दलचं मला आश्वासन दिलं गेलं होतं अधिकारी वर्गाकडनं की आम्ही नाईला इंटिमेशन दिलं आहे, संबंधित डिपार्टमेंटला आम्ही इंटिमेशन दिलं आहे. त्यानुसार मी त्यांच्यावर एक प्रकारे विश्वास ठेवला, संयमाची भूमिका बाळगली. पण आता 8-10 दिवस गेल्यानंतर आता त्यांच्याकडनं कुठल्याच प्रकारची हालचाल नाही मला दिसून आली. तसंच त्यांनी मला उत्तर दिलं की अजून पाऊस चालू आहे, जमीन सुकू द्या, मग आपण करूयात. पण माझ्या प्रभागातल्या नागरिकांचे हाल बघता मी आज निर्णय घेतला की आज कुठल्याही परिस्थितीत आपण हे काम केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मी आज माझ्या कामाला सुरुवात केली. आणि तसंच फक्त आता याच्यातनं अधिकारी वर्गाने एक धडा घ्यावा की असं जिथं जिथं माझ्या प्रभागात किंवा शहरात सुद्धा जिथं जिथं असे खड्डे असतील, जीवघेणे खड्डे असतील, तर ते लवकरात लवकर कुठलीही अपघात होण्याची किंवा कुठल्याही खूप टेक्निकल गोष्टींची वाट न बघता त्यांनी लवकरात लवकर हे सगळं बुजवावं. आणि माझं फक्त त्यांना एक सांगणं राहील की जर तुम्ही आता याप्रमाणे जर मला फक्त समाधान करून दिलं, पण मी केलं, पण त्यांनी जर यापुढे जर असे काम करून दिलं नाही पूर्ण शहरामध्ये मला माझ्या प्रभागाने म्हणा, तर मी याबद्दल वेळोवेळी आवाज उठवणार. आपण सत्ताधारी नगरसेविका आहात, आपण एक प्रकारे प्रशासन महापालिका प्रशासनाला गैरप्रकार दिल्याचं नाही, असं नाही म्हणता येणार. मला आपले आदरणीय भाऊ मामा यांच्याकडनं मला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे, आयुक्त साहेबांकडनंही प्रतिसाद मिळालेला आहे. पण अधिकारी वर्ग, मला वाटतं अधिकारी वर्गाची चूक आहे की त्यांनी वेळ काढून केलेला आहे. या ठिकाणी हा रस्ता जो केला जातोय, तुम्ही प्रशासनाचा निधी आहे की स्वखर्च? मी स्वखर्चाने करते. या ठिकाणी तुम्ही रस्त्यात माती देखील दाखवली. हो हो, नक्कीच नक्कीच. कारण मी जेव्हा 8 दिवसापूर्वी अधिकाऱ्यांना बोलवून इथे रस्ता उकरून काढला, त्यांनी सांगितलं की नाही आम्ही देती टाकली आहे, चांगलंच मटेरियल वापरलेलं, कॉन्क्रीट वापरलेले असं सांगत होते, पण अक्षरशः माती निघाली तिथे. हो, काय सांगाल या ठिकाणी आकाशवाणी चौकात भाजपचे नगरसेवक स्वखर्चाने गड्डे बुजवत आहेत. आपण विरोधी पक्षाचे पदाधिकारी आज देखील या ठिकाणी उपस्थित आहात, काय प्रतिक्रिया? अत्यंत चांगलं काम या ठिकाणी वैशालीताई करत आहे. चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीमागे नेहमीच उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी ताईंनी स्वखर्चाने हे काम हाती घेतलेलं आहे. नाईलाज असतो का होईना त्यांनी हे काम करताय, कारण त्यांना त्या लक्षात आलं की रोज नागरिक हजारो संख्येने इथं जातात, त्यांना त्रास होतो. त्या नागरिकांचा त्रास त्यांनी समजून घेतला आणि एक आदर्श नगरसेवक होण्याची प्रचिती या ठिकाणी ताईंनी दिलेली. आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी प्रशासनाची वाट न बघता किंवा अल्टिमेटम संपल्यानंतर लगेच या ठिकाणी येऊन हे काम सुरू केलेलं आहे. दिवसापासून जळगावकर इकडे नवीन उपनगरामध्ये जाणारे प्रत्येक नागरिक त्रासलेले होते. वेळोवेळी वैशालीताईंनी पाठपुरावा केला, मी पाठपुरावा केला. त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की हे काम नाहीचं आहे. कुठल्या ठिकाणी सांगितलं की हे काम BNC सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे. आम्ही महापालिकेत त्याची वेळोवेळी पत्रव्यवहार केला. प्रत्येकाने आम्हाला उडवडीचे उत्तरे दिले. तेव्हा नाईलाजतो स्वखर्चाने याची रिपेअरिंग आम्हाला करावी लागते, जेणेकरून नागरिकांचे हाल होणार नाही आणि महिलांना व लहान मुलांना विशेष करून त्रास होणार नाही. त्याच्यासाठी रस्ता सुरळीत करण्यात भाजप सत्तेत आहे, महापालिकेत तुमची सत्ता आहे, तरी अधिकारी ऐकत नाही. नेमका प्रकार काय आहे? हा राजकारणी प्रशासनाचा तो नाकर्तेपणा आहे. प्रत्येक वेळेस प्रशासन असंच उडवडीचे उत्तरं देत असतं आणि राज्यकर्त्यांना नामोहरण करत असतं. प्रशासनाची ही सर्वात मोठी हार मानावी लागेल. या रस्त्यात माती आढळली असं देखील तुम्ही आता? हो, मातीच. त्यांनी सांगितलं की आम्ही कॉन्क्रीटने रस्ते बुजवलेले आहे, पण तिथं अक्षरशः माती निघाली. जवळपास 6-7 इंच पूर्ण मातीचा थर होता, तो काढून आम्ही तिथे सिमेंट कॉन्क्रीट भरतोय. भाऊ, या ठिकाणी जर बघितलं तर आजही एक सत्ताधारी नगरसेवकांनी त्याच्या प्रभागातील नागरिकांचं महापालिकेत आंदोलन केलं. सत्ताधारी नगरसेवकांना प्रशासनाशी भांडावं लागतं वारंवार. प्रशासन कुठलंच काम करत नाही आणि काम करू देत नाही आम्हाला. लोकांनी निवडून दिलंय काम करण्यासाठी. लोकांना विकास पाहिजे, लोकांना जे कामं थांबलेले ते कामं झाले पाहिजे. आमदार राजूभाऊ भोळे असतील, गिरीश महाजन असतील, गिरीश भाऊंच्या माध्यमातून आम्हाला शहरासाठी आम्हाला निधी मिळवण्यासाठी प्रशासनाने पण आमच्यासोबत प्रयत्न करायला पाहिजे, ही अपेक्षा आम्ही प्रशासनाकडून करतोय. आता आपण स्वखर्चाने केलेलं आहे, जसं ताईंनी सांगितलं स्वखर्चाने केलंय, पण मग आता हे कुठपर्यंत चालणार? आपण महासभेत याबद्दल काही जाब विचारणार आहात का प्रशासनाला? महासभेत वेळोवेळी जॉब विचारला जातो, पण त्याच्यावर कुठल्याच प्रकारचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, कुठलाच प्लॅन एक्झिक्यूट होत नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं.